जय भीम, मी आम्रपाली साबळे. आपण पाहतो आपल्या परिसरामध्ये आजूबाजूला सध्या विविध गावामध्ये किंवा बीड जिल्ह्यात पण, बीड जिल्ह्याच्या बाहेर पण बऱ्याचशा लहान लहान चिमुरड्यांना करून टाकलं जातं आणि विविध ज्या घटना आहेत, जसं शारीरिक हरण त्यांचं आहे, त्यांचं लैंगिक शोषण आहे, या संदर्भामध्ये आपण सगळ्यांनी जागरूक होणं तितकंच तत्परतेने आवश्यक आहे. 2 दिवस झाले मी आपल्या बीड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष अधिकारी असणारे जिल्हाधिकारी त्यांना एक निवेदन दिलेलं आहे की खाजगी शाळा असो किंवा जिल्हा परिषदेच्या शाळा असो, कुठल्याही शाळा जरी असल्या तरी त्या ठिकाणी लहान विद्यार्थ्यांना, मग ते लहान मुलं असो किंवा मुली असो, त्यांना गुड टच आणि बॅड टच या गोष्टी शिकवणं नितांत आवश्यक आहे. यातून काय होतं की ठीक आहे, ज्या खूप मॅक्झिमम प्रकारच्या घटना आहेत त्या आपण नाही थांबवू शकत, त्याला पर्याय नाहीये, पण एकदा जर विद्यार्थ्यांना कळालं की गुड टच आणि बॅड टच काय आहे आणि त्याचबरोबर आपल्या अवतीभोवतीचे नातेवाईक असो, परिसरातील इतर कोणीही लोक असो, त्यांच्याबरोबर कशा प्रकारे आपल्याला राहायचं आहे किंवा कशा प्रकारे आपण स्वतःची सुरक्षा करायची आहे, तर या गोष्टींचं प्रशिक्षणासाठी किमान 1 तास जरी प्रत्येक शाळेने दिला तरीही विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेमध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये फरक पडू शकतो. या घटना होणं हे समाजाला क्लेशदायक आहे, फार चुकीचं आहे, घातक आहे, परंतु या गोष्टींचं अवेअरनेस होणं फार गरजेचं आहे. आपण शारीरिक शिक्षण ज्याप्रमाणे किंवा खेळाचे तास ज्याप्रमाणे घेतो त्याप्रमाणे ऍटलिस्ट आठवड्यातला फक्त 1 दिवस जरी या छोट्या छोट्या चिमुरड्यांना आपण गुड टच आणि बॅड टच शिकवला की आपल्या परिसरामधील नातेवाईक किंवा शेजारी पाजारी किंवा नवीन अनोळखी व्यक्ती आपल्याला कशा प्रकारे टच करतात किंवा कशा प्रकारे बोलतात किंवा कुठल्या गोष्टींचं प्रलोभन दिलं, या गोष्टींवर प्रशिक्षण होणं फार गरजेचं आहे. 1 तास जो 45 मिनिट्सचा पिरियड असतो प्रत्येक वर्गामध्ये, प्रत्येक सब्जेक्टला, तसा हा एक जर सब्जेक्ट आपण अलाउ केला जिल्हाधिकारी साहेबांनी तर निश्चितच थोडाफार फरक पडेल, असं एक माझं प्रामाणिक मत आहे. बाकी इतर समाजामध्ये सुरक्षितेचे काही गोष्टी आपण लवकरच स्थापन करण्याचा प्रयत्न करू आणि त्याचबरोबर विद्यार्थी असो, तरुणी असो, तरुण असो, कोणी असो, त्यांच्या सुरक्षितेच्या संदर्भामध्ये आपण नक्कीच ठोस पावले उचलण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.